मुंबई पुण्यातल्या टॉप 20 घडामोडी आता आपण जाणून घेणार आहोत। सुरुवातीच्या महत्त्वाच्या घडामोडी सांगतोय आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकर। सुप्रभात मुंबई, मी अक्षय भाटकर। आता आपण बघणार आहोत मुंबईतल्या काही महत्त्वाच्या बातम्या। वळूयात पहिल्या बातमीकडे। आज मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक आहे, त्याच्यामुळे मुंबईकरांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे। मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड या अप धीम्या मार्गावर, पश्चिम रेल्वेच्या सांताक्रुझ ते गोरेगाव या अप आणि डाऊन जलद मार्गावर, तर हार्बर रेल्वेच्या सीएसटी ते चुनाभट्टी आणि सीएसटी ते बँड्रा या अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक ठेवण्यात आले। त्यामुळे आज दिवसभर अनेक गाड्या या कॅन्सल असतील, त्याचबरोबर अनेक लोकल या उशिराने देखील धावत असतील। बळीराजासह संपूर्ण देश ज्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे, तो मान्सूनचा पाऊस येत्या 3 ते 4 दिवसात केरळामध्ये दाखल होणार आहे। असं असलं तरी देखील मुंबईकरांसाठी मात्र खुशखबर आहे। मुंबईमध्ये उद्यापासून वळवाचा पाऊस सुरू होणार आहे। मंगळवारपासून तर अनेक सरी देखील कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। त्यामुळे उन्हाची काहिली सोसणाऱ्या मुंबईकरांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे। हाच पावसाळा उद्यावर येऊन ठेपलेला असताना देखील मुंबईतल्या 300हून अधिक रस्त्यांची कामं अजूनही सुरू आहेत। मंजुरी मिळालेल्या 40% रस्त्यांची कामं देखील झाली नसल्याचं आता स्पष्ट झाले। मुंबईमधल्या 600 रस्त्यांचे नवीन बनवण्याचे, त्याचबरोबर 666 रस्त्यांचे पृष्ठभाग बनवण्याचे काम हे पावसाळ्यानंतर देखील सुरू राहणार आहे। तुर्तास जे रस्ते खोदले गेलेत त्यांना पावसाळ्यासाठी ठीकठाक करण्यात येणार आहे, असं महापालिकेकडून सांगण्यात आलंय। हाच का तो दिलासा। कुतूहलाच्या जगात वावरणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रयोगाकडे वळवावे, विज्ञानाकडे वळवावे यासाठी आता नेहरू तारांगण प्रयत्न करणार आहे। नेहरू तारांगण 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आता प्रयोगशाळा सुरू करणार आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे प्रयोग करता येतील, त्याचबरोबर विज्ञान देखील समजून घेता येईल। आणि यानंतर मुंबई पुण्यातल्या इतर महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात। झटपट बातमी आहे आगी संदर्भातली। काल रात्री भिवंडीतल्या बॉम्बे डाईंग कंपनीमध्ये भीषण आग लागलेली होती। रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याचं कळतंय। या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। भिवंडी अग्निशमन दलाच्या 2 गाड्यांकडून ही आग आटोक्यात आणण्यात आली। निवडणूक आयोगानं ईव्हीएम हॅकिंग संदर्भात दिलेलं आव्हान शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वीकारलंय। मात्र हे आव्हान केवळ अकॅडमिक अपॉर्च्युनिटी म्हणून स्वीकारत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितलं। ईव्हीएम हॅक करण्यासाठी निवडणूक आयोगानं राजकीय पक्षाला 4 तासांचा वेळ दिलाय। या 4 तासात पहिल्यांदाच ईव्हीएम हाताळणाऱ्या कोणालाही ते हॅक करणं शक्य नाही, पण किमान प्रयत्न तर करून बघू या दृष्टीनं आम्ही ते आव्हान स्वीकारल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलंय। पिंपरी चिंचवडमध्ये रंगलेल्या भाजप सेनेच्या कलगीतुरा हा आता अजूनच रंगत चाललेला आहे आणि या वेळेला निमित्त ठरलेला आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राच्या अनावरणाचं। पिंपरीच्या महापालिका सभागृहात लावण्यात येणाऱ्या या तैलचित्राचं अनावरण शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या किंवा ठाकरे कुटुंबियांच्या हस्ते नाही, तर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। याला शिवसेनेकडून विरोध करण्यात येतोय, तर भाजपनं ठाकरे कुटुंबियांना अथवा सेनेच्या वरिष्ठ नेत्याला बोलवण्याची मागणी उशिरा केल्याचं कारण पुढे केलंय। गर्दुल्ल्यांच्या टोळीनं आरपीएफ जवानावरती जीवघेणा हल्ला केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे। या हल्ल्यात आरपीएफ जवान सुधीर कांबळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरती कल्याणच्या रेल्वे रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आरपीएफ जवान कांबळेंनी रेस्टरूमच्या आवारात बसलेल्या गर्दुल्ल्यांच्या टोळीला हटवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर या टोळक्यानं एका लोखंडी रॉडनं कांबळेंच्या डोक्यावरती वार केला आणि तिथून पळ काढला। या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे। निरनिराळ्या विकास कामांसाठी वाटेल तसे खोदलेले रस्ते हेही पुणेकरांसाठी डोकेदुखी ठरतात। शहराच्या कानाकोपऱ्यात विशेष करून जंगली महाराज रोड, सेनापती बापट रस्ता अशा परिसरामध्ये खोदलेल्या रस्त्यांचा नागरिकांना जास्त त्रास होतोय। विशेष म्हणजे खोदकामाची मुदत संपून गेली आणि पावसाळा तोंडावर आलाय तरी महापालिका या कंपन्यांना दंड आकारताना दिसत नाहीये। जंगली महाराज रस्ता, आपटे रोड तसंच प्रभात रोड या परिसराचा किंवा सेनापती बापट रोड शहराच्या या सगळ्या भागांमध्ये सध्या खोदलेले रस्ते बघायला मिळतात।
एअर इंडिया आणि राजकीय नेते यांच्यामध्ये होणारा वाद तसा काही नवीन गोष्ट राहिलेली नाहीये. शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेनं मारहाण केल्याचं प्रकरण अजूनही ताजं आहे आणि आता पुन्हा एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी राजकीय नेत्याला थांबवल्याचं समोर आलंय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सिक्युरिटीसह विमान प्रवासाला एअर इंडियाकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला राज ठाकरे एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणार होते, त्यावेळी ही घटना घडली आहे. एअर इंडियाकडून नियमांचा दाखला देत शस्त्र असलेल्या अंगरक्षकांसह विमानानं प्रवास करू शकत नाही असं राज ठाकरे यांना सांगण्यात आलं होतं. मुंबई ते ग्वालियर असा प्रवास राज ठाकरेंना करायचा होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सिक्युरिटी स्टाफसह मुंबई विमानतळावरती ते दाखल झाले. त्यावेळी विमानाच्या आत शस्त्र नेण्यास परवानगी नसल्याचं एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलं. पण त्यावेळी राज ठाकरे यांनी तिथे गोंधळ न करता ते थेट घरी परतले.